उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंडगार सरबत किंवा मिल्कशेक प्यायला आपल्या सगळ्यांनाच खूप जास्त आवडतं. तर आज आपण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडावा आणि मनाला तृप्ती देणारं एक थंडगार सरबत, तुम्ही याला पौष्टिक आणि थंडगार मिल्कशेक सुद्धा म्हणू शकता. रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यांना एक निवेदन आहे, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा, म्हणजे अशा सगळ्या भन्नाट रेसिपी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला बघता येतील. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे सरबत फक्त थंडच नाही तर पौष्टिक सुद्धा आहे. तर या दोन्ही जिन्नसांमुळे इथे आपण साधारणतः अर्धा कप आणि 100 ग्रॅम प्रमाणात बदाम घेतलेले आहेत. तुम्हाला तर माहितच असेल, बदामामध्ये खूप जास्त प्रमाणात व्हिटॅमिन ई असतं, जे आपल्या केसांच्या आरोग्यासाठी अगदीच गरजेचं असतं. शाळा कॉलेज किंवा शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या बुद्धीच्या आरोग्यासाठी सुद्धा बदाम अगदीच कारगर असतं.